शहराच्या वतीने एक शिधा वाटपाचा 75 गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्याचा आज आम्ही एक कार्यक्रम राबवला। या कार्यक्रमाला सन्माननीय मंडल अध्यक्ष राजा भुजबळजी, आमचे योगेश चांदोसकरजी, उमेश कनेरकरजी, संजय कारकरजी असतील, तसेच योगेश पाटकरजी, चंदू कावलेजी, नगरसेवक, या सर्वांनी एक हातभार लावून हा कार्यक्रम आम्ही इथे राबवला। खरं तर भारतीय जनता पक्षाचा मूळ गाभाच अंत्योदयाचा, की तळागाळातील लोकांपर्यंत आपला विकास तथा समाज उपयोगी उपक्रम राबवणे असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही राबवला। आज 75 वर्षात पदार्पण करत असताना एक बाबा देवगड जामसाठीतील खरंच गरजू कुटुंबांना आपण ह्या शिधा वाटप करावं, असा आज यावेळी पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मार्गदर्शन केलं की हा कार्यक्रम असा राबवा। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबवला। एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आणि खूप सामान्य माणसाने देखील खूप एक चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला। त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार। आणि आमचे नेते नारायणरावजी राणे साहेब यांचं मुळात कोकणवर असलेलं प्रेम किंवा कोकणाची ओळख, की राणे साहेब म्हटल्यानंतर की कोकण, त्याचाच हे पकडून आम्ही हे कार्यक्रम राबवला। खरं तर आज या सर्व कुटुंबाकडून त्यांना खूप खूप असे आशीर्वाद आणि मिळतीलच, आणि ते नक्कीच आज जसा अमृत महोत्सव वाढदिवसासाठी आपण एकत्र येऊन करतोय, तसाच त्यांना शतकाचा देखील वाढदिवस ते शतायुषी व्हावेत, ह्या एक माझ्याकडून एक सामान्य त्यांच्या कार्यकर्त्याकडून अशा शुभेच्छा। थँक्यू। आमचे दैवत माननीय नारायणराव राणे साहेबांचा अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आम्ही आमचा युवा मोर्चा अध्यक्ष दया पाटील आणि त्यांची सर्व टीमने जो उपक्रम राबवण्यात आला आहे, त्या उपक्रमाचं भारतीय जनता पार्टीचा त्यांचा एक संकल्प आहे की अंत्योदय लोकांपर्यंत हा सर्व योजना पोचायला पाहिजेत, आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्या विविध योजना पोचवत असतात। त्याचाच भाग म्हणून आज आमच्या युवा मोर्चाने शिधा वाटपाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता। हे स्तुत्य उपक्रम आहे, आणि त्या अनुषंगाने मी पुढे भविष्यातही सांगेन की हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रात साहेबांच्या वाढदिवसामध्ये राबवणार आहोत। प्रत्येक 10 तारीखला आपण विविध उपक्रम आपण पुढील एक वर्षभर आपण हे असेच करत राहणार आहोत, आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याच्यात मेडिकल कॅम्प असतील किंवा विविध जे योजना असतील त्या आम्ही प्रत्येक 10 तारीखला महिन्याच्या आपण करणार आहोत, आणि हा भविष्यातला जो वर्षभराचा जो कार्यक्रम आहे तो आपण विविध नागरिकांना पोहोचवण्याचा आम्ही ह्या निमित्ताने संकल्प केलेला आहे।